गुड मॉर्निंग बच्चों, नमस्कार। मी रामदास तिडके, टिळकनगर हिंदी मनपा माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये मराठीचं अध्यापन करतोय। आणि आज आपण प्रश्न 5वा ई उपयोजित लेखन मध्ये जो 8 मार्काचा प्रश्न असतो त्या निबंध लेखनाबद्दल माहिती घेणार आहोत। तर मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करायलोय। निबंध म्हणजे काय, हॅलो हॅलो हाँ हेलो सर। सर तुमचं स्क्रीन नाही दिसतंय। स्क्रीन शेअर करतो, स्टॉप झाली स्क्रीन। ओके ओके, ट्राय करा एकदा। सर स्क्रीन हाँ अजून व्हायची आहे। पण सर काय स्टॉप स्क्रीन म्हणायला, शेअर म्हणायला, स्टॉप शेअर। आता आता दिसतंय काही? वेट म्हणतोय मी। बॅक जाऊन डबल जॉईनिंग होऊ का? हाँ चालेल। हॅलो सर, तुम्ही लेफ्ट नाही झाले अजून। सर आवाज येतोय? हाँ सर आता येतोय। येतोय सर, बोला। स्क्रीन शेअर करतोय मी सर। विद्यार्थी मित्रांनो, हो तुम्हाला एक पीपीटी शेअर करतोय आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत की निबंध लेखन म्हणजे काय, निबंधाचे किती प्रकार आहेत, याचबरोबर निबंध कशा प्रकारे लिहायचा असतो। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला परीक्षेमध्ये निबंध येतो आणि आपण तो डायरेक्ट लिहायला सुरू करतो। तो कुठलीही गोष्ट झाली असेल तर निबंध म्हणजे बांधणे, जुळवणे, आपल्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलता याचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजे निबंध होय। निबंध प्रक्रिया समजून घेताना त्याची तुलना हार गुंफण्याच्या प्रक्रियेशी करणं गरजेचं आहे। हार गुंफण्याच्या प्रक्रियेशी करणं गरजेचं आहे, म्हणजे निबंध कसा तयार होतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने
समजेल. ज्या पद्धतीने हार गुंफण्यात आपण गुंफताना बागेत किंवा बाजारात अनेक हारासाठी फुलांना आपण निवडतो, त्याच पद्धतीने निबंध लेखनामध्ये सुद्धा देखील आपण आपल्या मनातील असंख्य विचार विषयाला अनुसरून आपण योग्य पद्धतीने अशा विचाराची निवड करतो. फुलाची हार सुई आणि धाग्याच्या माध्यमातून जसे आपण गुंफन करून एक चांगला हार आपण बनवतो, त्याचप्रमाणे निबंध लिहिताना सुद्धा आपल्या सर्जनशील साहित्याने किंवा आपल्या वाचनातून इतर वाचनातून ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यामध्ये एखादी सुविचार किंवा एखादे काव्य अशा अनेक विचारापैकी आपल्या विषयाला अनुसरून आपण योग्य अशा विचाराची निवड करतो. फुलाची हार सुई आणि धाग्याच्या माध्यमातून आपण गुंफत असतो. हार निर्माण करत असताना आपल्या ज्याप्रमाणे धागा आणि सुई गरजेची आहे त्याचप्रमाणे निबंध लिहिताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही निबंध लिहिताना वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य, मुहावरे, म्हणी किंवा सुभाषित याचा वापर करून आपल्याला निबंध चांगल्या पद्धतीने बनवायचा आहे. गुंफत असतो तर मनातील विचार लेखणी व पेनने कशा प्रकारे च्या प्रयत्नातून उतरतो, म्हणजे फुलाचा हार गुंफताना ती अधिक सुशोभित दिसावी म्हणून याकरिता विशिष्ट प्रकारचे पाने अथवा रंगीत पेचक आपण त्यामध्ये टाकत असतो. आपला निबंध अधिक सुशोभित होण्यासाठी एखादी कविता, एखादा सुंदर विचार, एखादं सुभाषित, एखादी घटना, एखादा चांगला विचार जसे फुलांचे हार सुशोभित करतो त्याच पद्धतीने आपला निबंध देखील अतिशय सुंदर दिसू शकतो. अशा प्रकारे आपण फुलांच्या हाराच्या प्रक्रियेला निबंधाच्या प्रक्रियेशी तुलना केली तर ते अधिक सुंदर व चांगल्या पद्धतीने समजू शकतो. मग निबंध लेखनात किंवा निबंधाची रचना करण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते आपण पाहूया. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तरच तुमचे अर्धे काम तेथपर्यंत पूर्ण झालेले असते. निबंधालाही आकर्षक सुरुवात करणे फार गरजेचे असते. मग ते आकर्षक सुरुवात आपण कशी करू शकतो? निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादी कविता, एखादा सुविचार, म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषित, एखादी छोटी घटना व विचार टाकून आपण निबंधाची सुरुवात आकर्षक करू शकतो. निबंध लिहिताना एक काळजी घ्यायची. विद्यार्थी मित्र काय करतात, परीक्षेत लिहिताना 1 नंबर 2 नंबर असे 10 ओळी निबंध लिहितात आणि झाला आपला निबंध लिहायचा. असं करायचं नाही. निबंध कमीत कमी 4 पॅरेग्राफ मध्ये कमीत कमी पॅसेज मध्ये लिहायचा. पहिला भाग, मध्य भाग आणि त्याच्यानंतरचा तिसऱ्या भागात त्याचा समारोप झाला पाहिजे. मुलाचे निबंध लिहिताना कोणती काळजी घ्यायची ही तुम्हाला कर्तव्य पत्रिकेमध्ये निबंध लेखनासाठी जे विषय तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही एका विषयाची निवड करून तो विषय तुम्ही लिहू शकता. जो विषय तुम्हाला निवडायचा आहे त्या विषयाचा प्रथम विचार करायचा. ज्या विषयाची जास्त व योग्य माहिती आहे त्या विषयाचा विचार करूनच विषय निवडा आणि विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी, सुविचार, एखादी जुनी बातमी, संबंधित व्यक्तीचा सुद्धा विचार करा. ते सुद्धा निबंध लिहिताना त्यामध्ये त्याचा उल्लेख करतील. तुमच्या शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घेणे विद्यार्थी मित्रांनी गरजेचं आहे. कारण लिहित असताना बरेच विद्यार्थी मराठी भाषेचा निबंध लिहित असताना हिंदी भाषेचा तत्कल्पने उपयोग करतात. तर ज्या भाषेमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे तीच भाषा तिथे असणे गरजेचे आहे. तुमच्या शुद्ध लेखनात चूक होणार नाही याची काळजी सर्वात महत्त्वाची घेणं गरजेचं आहे. एखादा विषय समजा निवडला, तुम्ही कुठलाही एक विषय निवडला, तुम्हाला परीक्षेत येणारा ज्याविषयी तुम्ही चांगलं लिहू शकता किंवा त्या विषयाची तुम्हाला माहिती आहे असा एखादा विषय जर तुम्हाला आवडला तर तिथे कधी कधी चित्र दिलेले असतात, चित्रावरून निबंध लिहायचा असतो किंवा त्याचे पॅसेज म्हणजे त्याचे पॉइंट दिलेले असतात, 4 त्याचे पॉइंट दिलेले असतात. त्या पॉइंट वरून तुम्हाला मग आपल्या सूत्रबद्ध पद्धतीने ते एका खाली एक मांडायचे असतात. असं करत असताना शुद्ध लेखनाला महत्व आहे. कारण तुम्ही विराम चिन्हे, संयोग चिन्हे, उद्गारवाचक चिन्हे
एखादं वाक्य टाकलं, एखादी म्हण टाकली तर कशा पद्धतीने वापरायचं हे ग्रॅमॅटिकली ग्रामरचं ज्ञान असणं त्यावेळेस गरजेचं असतं. आणि शुद्धलेखनाची कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घेऊन एखादा विषय जर तुम्ही निवडला तर त्यामध्ये स्वतःचे विचार व इतरांचे विचार याची गल्लत न करता, म्हणजे कुठलीही गलती तिथे करायची नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, मुद्देसूदपणा मांडता येणे जास्त गरजेचे आहे. मुद्देसूदपणा अधिक महत्वाचा असेल असं आपल्या लेखनातून दिसून आलं पाहिजे. आता वाचणाऱ्याला नवीन नवीन एखादा प्रसंग जर वाचणाऱ्याला आवडत असेल तर तो काय करील, देण्याचा प्रयत्न करेल किंवा घेण्याचा प्रयत्न करेल. इतरांचे विचार तुम्ही मांडा किंवा सुविचार मांडा, मात्र तुमचाही एखादा विचार त्यामध्ये मांडायला हरकत नाही. जर तुम्ही समजा कुठला विचार मांडला तर त्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्हाला वाचनाची आवड असणं गरजेचं आहे. तुम्ही असंख्य पुस्तकं वाचली तर तुमच्या मनामध्ये ज्ञानाचं भांडार निर्माण होईल आणि मग तुम्ही जो कुठला विषय निवडताल त्यामध्ये ते सुभाषित टाकून तुम्ही त्याप्रमाणे तो निबंध लिहू शकता. कारण वाचताना मुद्देसूदपणा एकाखाली एक मांडणी करणं हे निबंध लिहिताना गरजेचं असतं. दुसऱ्याचे विचार लिहिताना ते आपलेच विचार आहेत असं वाटायला हवं. त्यामध्ये दुसऱ्याचे विचार जर तुम्ही मांडत असाल तर ते हरकत नाही, पण तुम्हाला तुमचा मुद्दा पुढे लेखनाला उद्देशून तो चांगल्या पद्धतीने लिहिता आला पाहिजे. एवढे लक्षात असून मुद्देसूदपणा अजिबात सोडायचं नाही. विषयांतर कुठल्याही गोष्टीचं करायचं नाही. कारण निबंध आला सूर्य संपावर गेला तर काल्पनिक निबंध आहे आणि तुम्ही जर वर्णनात्मक निबंध लिहित असाल तर ही गफलत तिथे करायची नाही. कल्पना प्रधान निबंध आला असेल तर तुम्हाला तिथे कल्पना प्रधानच निबंध लिहावा लागेल. वर्णनपर निबंध लिहायचा असेल तर तुम्हाला ते लिहावं लागेल. किंवा शेतकऱ्याची आत्मकथा पर असेल तर तोच निबंध तुम्हाला तिथे लिहावा लागेल. नाहीतर तुम्ही निबंध लिहिता आणि विचार लिहित असताना जर तुमचे विचार भरकटत असतील तर तो निबंध लिहून काय होईल, कुठल्याही पद्धतीचा उपयोग होणार नाही. आता निबंधाचे किती प्रकार आहेत बरं, आपल्याला काय निबंधाचे लेखनाचे प्रकार बघायचे. किती प्रकार आहेत? निबंध लेखनाचे 3 प्रकार आहेत: प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पना प्रधान. आता प्रसंग लेखन म्हणजे काय? अनुभव लेखन. अनुभव लेखन म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट अनुभवलेली आहे, पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. वर्णनात्मक निबंध म्हणत असताना तुम्ही जी गोष्ट पाहिलेली आहे, ज्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, जो प्रसंग आपल्या डोळ्यानं बघितलेला आहे, त्या गोष्टी तुम्हाला त्या निबंधामध्ये वर्णन करून मुद्देसूदपणे, निरीक्षण शक्तीनं, संवेदनशीलपणे काय करायचे असतात, लिहायचे असतात. प्रसंग लेखन म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. वर्णनात्मक निबंधात आपण पाहिलेल्या अनुभवाचे, प्रसंगाचे वर्णन करायचं असतं. एखाद्या स्थळाचे प्रसंग, तुम्ही पिकनिकला गेलात, सहलला गेलात, तुम्ही सहल केली, पिकनिक के लिए गए, कहाँ गए, मुंबई में जुहू चौपाटी गए हो या गेटवे ऑफ इंडिया गए हो या ताजमहल देखने के लिए गए हो, तो उस टाइम आपने वहां क्या क्या देखा, कौन कौन से नजारे देखे, इसका यथार्थ वर्णन आपको क्या करना पड़ता है, प्रसंग लेखन या अनुभव के द्वारा लिखना पड़ता है. तर त्या स्थळाचं वर्णन म्हणजे जो स्थल आपने देखा है, जहां विजिट आपने की है, समझा कभी कभी क्या होता है, आप रास्ते से जा रहे हो, एक आधा एक्सीडेंट हो जाता है, वहां आप खुद मौजूद होते हो, तो आपको निबंध आ गया कि मैं पहलेला एक्सीडेंट, यानी मी बघितलेला अपघात, मैंने देखा हुआ एक्सीडेंट. तो आपको वो एक्सीडेंट कैसा होगा, गलती किसकी थी, कौन अंदर घुसा, एक्सीडेंट कैसे हो गया, यहाँ से लेकर वो आदमी कौन से दवाखाने में एडमिट हुआ, उस बचा के नहीं बचा, अगर आप उस जगह पे खुद हो जाते तो क्या करते हैं, ये हम सारी बातें आपको क्या करनी पड़ती है, लिखनी पड़ती है. और उसे ही क्या कहते हैं, प्रसंग लेखन या अनुभव लेखन बोला जाता है. एखाद्या स्थळाचे, प्रसंगाचे किंवा निसर्गातील सुंदर वर्णन किंवा भीषण दृश्याचे चित्र शब्दाने रेखाटायचे असते. साधारणतः निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात. त्या प्रसंगात आपण असतो तर काय झाले असते, अशी नुसता विचार जीवनात आला तरी आपण काय करू शकतो, आपल्या कल्पना, भावना, विचार याचा त्या गोष्टी सगळ्या मनात येऊन आपण त्या ठिकाणी एकवटतो. आणि आपण असं समजायचं असतं की ती व्यक्ती म्हणजे आपणच आहोत. आपण कुठल्या सहलला गेला नाहीत किंवा आपण कुठला ऍक्सिडेंट पाहिला नाही, आपण टीव्हीवर बघतो किंवा कुठे बघतो, तर
तादात्म्य एवढं पावायचं, एवढं प्रयोजन त्याच्यात हे करायचं की त्या ठिकाणी ते तुम्हीच केलं आहे. तुम्ही ताजमहल जरी नसला बघितला तरी आपण तो बघितला आहे अशी कल्पना करायची थोडक्यात आणि ते लिहायचं. किंवा एखादा ऍक्सिडेंट बघितला असेल तर त्या गोष्टी सगळ्या ह्या आपल्या परिचयाच्या आहेत. ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय होतं किंवा ऍक्सिडेंट कसा होतो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण त्या प्रसंगाशी एकरूप होऊन त्या प्रसंगाचं विश्लेषण करत असताना आपण अशी कल्पना किंवा भावना विचार करायची मनात आणायची की उसी जगह हम खुद है और ये करके ही मुद्देसूदपणे क्या करना पड़ता है, निबंध वर्णनात्मक निबंध लिखना पड़ता है. भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन करतो तर ते कोरडे वर्णन राहत नाही, तर ते दर्शनीयतेने प्रभावीपणे संवेदनशीलतेने प्रभावी बनते. आणि जर तुम्ही असं समजून ते वर्णन केलं तर काय होईल, वाचणाऱ्याला काय वाटेल की वा ह्यानं खरंच छान लिहिलंय, कारण एवढे संवेदनशीलता त्या दृश्यामध्ये आहे. तुम्ही एखाद्या अपघाताचं वर्णन करताय किंवा एखाद्या सहलीचं वर्णन करताय तर ते एवढं संवेदनशील पद्धतीने आणि सर्जनात्मक पद्धतीने झालं पाहिजे की वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे, त्याची उत्कंठा वाटली पाहिजे की आता पुढे काय होणार आहे. आणि अशा पद्धतीने तो निबंध वर्णनात्मक निबंध हा लिहायचा असतो. संवेदनशीलतेने पण आणि प्रभावीपणे तो प्रसंग निबंधात समोर उभा करायचा असतो. हे वर्णन कौशल्य या प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते आणि याचंच वर्णन कौशल्य हा जो वर्णनात्मक निबंध आहे किंवा प्रसंग लेखन नावाचा जो निबंध आप लिखने वाले हो उसमें रहना जरूरी है. तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्ती अतिशय आवश्यक असते. ज्या ज्या घटना घडतील त्या क्रमाने व सुसंगीत व नेहमीच सांगता यायला हव्यात. या तुमच्या निबंध वाचत असताना सर्व घटना वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर जणू घडले आहे असा भास निर्माण झाला पाहिजे. आणि कुठलाही प्रसंग, कुठलीही कथा, कुठलीही घटना ज्यावेळेस तुम्ही लिहित आहात त्यावेळेस काय वाटलं पाहिजे की ही घटना आपल्याच डोळ्यासमोर घडली आहे. वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की ही घटना आपल्याच समोर घडली आहे आणि आपणच ती प्रत्यक्षात अनुभवली आहे असं त्याला तिथे त्या गोष्टीशी ते वाटलं पाहिजे आणि मग त्याची उत्कंठा वाढली पाहिजे. जीवनात असे बरेच प्रसंग डोळ्यासमोरून आपल्या गेलेले असतात, असा भास निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारचा निबंध लिहिताना आपण घडलेले बरेच प्रसंग सांगत सुटलो तर आपला निबंध कंटाळवाणा होईल. आणि ज्या प्रसंगाशी आपल्याला निबंध विचारलाय तेवढ्याच प्रसंगाशी तेवढेच विचार, तेवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. दुसऱ्याच पाडाळीतपणे इतरत्र फाटे फोडायचे नाहीत, जास्त लिहायचा नाही. इतर जो प्रसंग आहे त्या प्रसंगाशी सुसंगतच आपण काय करायचं आहे तो लिहायचा आहे. जर आपण काही लिहित सुटलो तर मग तो कंटाळवाणा होईल आणि वाचणारा होईल तो बोरिंग वाटेल. बोरिंग जर वाटलं तर मग काय तो ते लिहिणार नाही. घडलेल्या गोष्टी तर ज्या पद्धतीने आपण रेखाटतो त्याच पद्धतीने त्या संवेदनशीलपणे रेखाटायच्यात आणि त्यातील वेचक अशी निवड घडलेला प्रसंगाला महत्व द्यायला किंवा त्या प्रकारच्या निबंधाची साधी सोपी व चटकदार भाषा अशा पद्धतीने ती तुम्ही निबंध वाचकापुढे ठेवायला हवा. कारण वाचकाला वाटलं पाहिजे की पुढे काय घडले, सारखी उत्कंठा लागून राहिली पाहिजे. मधून मधून वर्णनही असावे, मात्र वर्णनापेक्षा जास्त अधिक कथानकाला महत्व द्यावं. आणि वर्णनात्मक निबंध लिहित असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर वर्णन पाराळिकपणा न करता जे कथानक घडलेलं आहे ते कथानक जे तुम्ही डोळ्यानं फक्त बघितलं आहे तेवढ्यापुरतच संवेदनशील पद्धतीने सर्जनशील पद्धतीने काय करायचं आहे मांडायचं आहे, जेणेकरून तुमचा निबंध वाचणाऱ्यालाही आवडेल आणि तो वाचल्यानंतर त्याची उत्सुकता शिगेला पोहोचेल आणि मग तो तुम्हाला त्या पद्धतीने मार्क देईल. आता निबंध लेखन करताना घ्यावायची काळजी, योग्य विषयाची निवड. तुम्ही जो विषय निवडणार आहात त्या विषयाची विषयानुरूप मांडणी करायची. जो विषय तुम्ही डोळ्याने बघत आहात तो विषयानुरूप मांडणी करून मुद्देसूदपणे त्या गोष्टीचे मांडणी करायची. आणि सगळ्यात मोठा जो विषय तुम्ही निवडला, भाषा आला माझा अपघात, तर त्यानुसार तो विषयानुरूप मांडणी करायची. विषयानुरूप मांडणीची तुम्ही डोळ्यांनी घटना बघितली, जे तुम्ही तिथं प्रत्यक्षात होतात, आपण असं त्यावेळेस असं समजायचं की आपणच त्या ठिकाणी उभे आहोत. तर एवढं संवेदनशील पद्धतीने तो विषय हाताळायचा आणि त्याची कथा जी काय आहे प्रसंग तुम्ही डोळ्यानं बघितलाय त्याचं वर्णन मुद्देसूदपणे कशी घटना घडली हे त्याची मांडणी करायची. नवा विचार किंवा सुविचार, सुभाषित याचा उल्लेख आणि शुद्ध लेखन या गोष्टी निबंध लेखात घेताना
करायच्या असतात हे मी मगवाच सांगितले, ते अजून डबल सांगतो. आणि प्रसंग लेखन करताना लक्षात घ्यावायच्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या प्रसंगाची व घटनेची कल्पना, कुठली कल्पना, आपण करायची कल्पना किंवा आपण त्या घटनेच्या ठिकाणी उभे आहोत तर ते प्रसंग कुठल्या पद्धतीने हाताळायला गेला किंवा तो कसा घडला हे चे लेखन प्रसंगानुरूप आणि संवेदनशील पद्धतीने भावनाची अभिव्यक्ती घेऊन करायचं. घटनाचा तार्किक विचार आणि सूक्ष्म निरीक्षण, तुमचं जर निरीक्षण ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर चूक कुणाची आहे हे तुम्हाला लवकर कळेल आणि मग तो ऍक्सिडेंट कसा घडला किंवा कुठलाही प्रसंग किंवा तुम्ही एखाद्या सहलला गेलात तर तिथे तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर बारीक सारीक गोष्टी, कलाकुसर, निसर्गाचे चमत्कार, वेगवेगळे धबधबे पाण्याचे, हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ते बघू शकतात. आणि त्या पद्धतीने जर तुमचं निरीक्षण सूक्ष्म असेल तर तुमच्या विचाराला चालना देखील मिळू शकते. भाषा प्रभावी आणि चित्रदर्शी वर्णन करणारी, भाषा सोपावी असावी, अलंकारिक नसावी. वर्णनात्मक निबंध लिहित असताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची की भाषा प्रभावी असावी, पण तुम्ही चित्र पाहिले मग चित्राचं वर्णन करणारी ती भाषा नसावी, भाषा सोपी असावी. आणि ह्या निबंधात अलंकारिक किंवा जास्त सुभाषिताचा वापर करायची एवढी काय गरज नसते. प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य, गुण 8 मार्कासाठी येतो. त्याच्यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक, आणि या 3 पैकी कुठलाही एक, तीनों में से कौन सा भी एक प्रश्न लिखना क्या होता है आपके लिए अनिवार्य होता है. अब यहाँ प्रसंग लेखन की एक स्वाध्याय में आपको एक कृति दी है, अकस्मात पडलेला पाऊस, अचानक आने वाली बारिश, इसका वर्णन आपको करना है. तो क्या करेंगे, या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन काय करायचं आहे, तुम्हाला लेखन करायचं आहे. परीक्षेत काय होईल, एखाद्या वेळेस नुसतं पावसाचं चित्र पडायले असं तुम्हाला दाखवतील. हे जे पावसाचे वातावरण, तुमच्यावर झालेला परिणाम, या जे अशा पॉइंट्स दिलेले आहेत असे पॉइंट न देता फक्त चित्र दाखवलं जाईल. आणि अचानक पडलेल्या पावसाचं ते चित्र जर तुमचं निरीक्षण सूक्ष्मपणे असेल तर तुम्ही ते ओळखू शकता की हे चित्र कशाचं आहे आणि त्या पद्धतीने ते निबंध तुम्ही लिहू शकता. आता पावसापूर्वीच्या वातावरण, अकस्मात पडलेला पाऊस कसा येईल, अचानक बादल बादल अचानक आते हैं, आप स्कूल में रहते हो, अचानक बिजली कड़कड़ाने लगती है, बारिश होने लगती है और फिर आगे आपको इंतजार रहता है कि कब स्कूल छूटेगी. ये सारी बातें उसे बारिश होने से पहले वातावरण में कौन सा बदलाव था, तुमच्यावर झालेला परिणाम, अचानक बारिश आने के बाद आपके ऊपर क्या परिणाम हुआ, प्रत्यक्ष पावसाचा आणि आयुष्य घेतलेला अनुभव, आणि जब अब बाहर आते हैं तो आपका वो अनुभव कैसा रहता है. जब अचानक बारिश आती है तो आपकी परेशानी होती है कि आपको उसकी खुशी होती है, क्या क्या होता है. कभी कभी अचानक बारिश आती है, बहुत सारे प्रॉब्लम निर्माण होते हैं, घर का डागडुजी करना होता है और एक अविस्मरणीय अनुभव, अगर आपको अच्छा लगता है तो एक अविस्मरणीय अनुभव त्या पद्धतीने तो लिहायचा आहे. आता निबंध, अकस्मात पडलेला पाऊस हा दिलेल्या कृतीतला निबंध, या मुद्द्याला अनुसरून आपला निबंध कसा लिहावा हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही शाळेत आहात, समजा आप स्कूल में हो और लास्ट आखरी का तास चालू आहे, शेवटचा तास सुरू आहे, आकाशात विजा चमकते, एकदम अंधार दाटून यायला लागलेला आहे आणि कधी एकदा वर्गाच्या बाहेर जाईल असे तुम्हाला वाटते. अचानकपणे शाळेची बेल वाजते, शेवटची घंटा, शाळा सुटते, तुम्ही बाहेर पडतात आणि नंतर हळूहळू काय होतात, आपले सायकल, आपले दप्तर घेऊन तुम्ही जेव्हा शाळेच्या बाहेर याल तेव्हा तुम्हाला अचानक काय होईल, अचानक एकदम धो-धो पाऊस पडायला सुरू होईल आणि मग तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी पावसात भिजायला सुरुवात करतात. तुमच्यावर कुठला परिणाम झाला पावसाचा, जिथे तुम्हाला आनंद झाला पाऊस अचानक आल्याबद्दल, गरमीनं तुम्ही उन्हाळाभर त्रास सहन केला होता, अचानक पाऊस आला आणि तुमच्या आनंदाला पारावार नाही. तुम्ही तुमच्या सायकली घेऊन जिथे खड्ड्यामध्ये पाणी साचले त्या खड्ड्यातून जाऊ लागता आणि मग तुम्हाला आनंद होतो. त्या पद्धतीने कोणाला आनंद होतो किंवा आता पहिला पाऊस आहे, चला थोडी मजा करूया. मग चांगला रस्ता असताना सुद्धा आपण काय करतो, खड्ड्यातून सायकल घालतो आणि ते पाणी स्वतःच्या अंगावर उडवतो आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर उडवतो. सायकली बाजूला लावून तुम्ही भरपूर नाचू लागता. तुमच्यावर काय परिणाम झाला, तुम्हाला आनंद झाला पाऊस पडण्याचा, तर तुम्ही सायकली बाजूला सारून आनंदाने भरपूर नाचू लागता. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची असते की तिथे आई बाबांचा काय त्रास नाही, नुकतीच तुमची शाळा सुटलेली असल्यामुळे तुमच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही आणि त्यामुळे
तुम्हाला पावसात भिजू नका असं म्हणणारं सुद्धा कुणी आहे का? कुणीही नाही. आणि मग मनसोक्त पावसाचा आनंद घेत घेत तुम्ही घरी जाता. असे हे याचं वर्णन हुबेहूब तुम्हाला काय करायचं आहे या निबंधात करायचं आहे. आणि तुमचा पाऊस हा पहिला पाऊस हा कुणाचा अविस्मरणीय असतो असं वाटलं पाहिजे की, आणि मग ते वाचणाऱ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण स्वतः पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये काय करत आहोत, भिजत आहोत की काय. अशा पद्धतीने ते वर्णन किफायतशीर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हा पावसाचा पहिला अनुभव काय करायचा आहे, लिहायचा आहे. आणि हा तुमचा अनुभव अविस्मरणीय कसा ठरला हे सगळ्यांना वाटायला पाहिजे. जे तुम्हाला वाटतंय तेच वाचणाऱ्याला वाटायला पाहिजे. आता पहिले पाऊस म्हणजे प्रसंग लेखनाचे काही उदाहरण आहेत बघा. माझे पहिले भाषण, मी पाहिलेला अपघात, माझे पहिले सूत्रसंचालन, माझे पहिले नाटक आणि ड्रामा, आणि परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती, हे वर्णनात्मक निबंधाचे काय आहेत, उदाहरणं आहेत. आता दुसरा प्रकार बघूयात आपण निबंधाचा, ज्याच्यामध्ये आत्मकथन हा प्रकार आहे. आत्मकथन म्हणजे काय आहे, एक आत्मा सजीव असेल किंवा निर्जीव असेल, तो काय करत आहे, तुमच्याशी त्याचं सुख किंवा दुख, उसका आनंद दुख के बारे में वो आत्मा बताता है. फिर वो निर्जीव यानी क्या, पशु हो सकता है, पेड़ हो सकता है, इंसान हो सकता है, शेतकरी हो सकता है, किसान हो सकता है, एखादा किल्ला असू शकतो किंवा एखादा पहाड असू शकतो, एखादं खंडर असू शकतं, एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टीचे आपल्या सुखदुःखाचे कथन करत आहे अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे कथनपर लेखन होय. एखादी सजीव या निर्जीव वस्तु अपने जिंदगी के बारे में जो घटनाएं घटित हुई है, वो चाहे सुख भरी हो सकती है या दुख भरी हो सकती है, उसका कथन आपके सामने कर रही है. ऐसी कल्पना आपको करनी है. और ऐसी कल्पना करून जो आप लेखन करते हैं उसे आत्मकथन पर लेखन कहा जाता है. त्याला आत्मकथन पर निबंध असं म्हणतात. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त, आत्मनिवेदन अशी ही नावे असतात. काय आहे, आणि आत्मकथन पर निबंधाला काय करायचं, मनोगत व्यक्त करणे किंवा कैफियत मांडणे किंवा एखादी गोष्ट, कहाणी सांगणे, स्टोरी सांगणे किंवा आत्मवृत्त लिहिणे किंवा स्वतःचं निवेदन आपण सांगणे, आत्मनिवेदन करणे अशी नावे ही काय करतात, योजतात. आता आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी, जब आपको लगता है कि आपको आत्मकथा लिखनी है, पेपर में आता है किसान की आत्मकथा, नदी की आत्मकथा, स्कूल की आत्मकथा, बोर्ड की आत्मकथा, ऐसी आत्मकथाओं के बारे में बहुत सारी, पेड़ की आत्मकथा, किंवा अशा पद्धतीने तो ज्यावेळेस निबंध येतो त्यावेळेस तुम्हाला विचार करायचा आहे, किती वस्तू सजीव आहे का निर्जीव आहे. सजीव आणि निर्जीव घटकांच्या बाबत सर्व समावेशक विचार असावा. सजीव आणि निर्जीव घटकाबाबत सर्वसमावेशक विचार असावा. माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, जलचर, वनस्पती यांना भावना असते. एवढी गोष्ट तुम्हाला कळाली तरी पुष्कळ झालं. आणि तसं समजून काय करायचं, आपल्याला त्या निबंधाचं लेखन करायचं आहे. सगळ्याप्रमाणेच निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा सुख आणि दुःख वगैरे अशा भावना असतात. त्या भावना सुख दुःख किंवा शोषक निरीक्षक पद्धतीने मांडणे यालाच आत्मकथनपर निबंध म्हणतात. सर्वच प्राणी मात्र निर्जीव वस्तू एकमेकावर अवलंबून आहेत, हेही लेखन करताना जाणून घ्यायचं आहे. आपण स्वतःला वस्तू आहोत अशी कल्पना करून या निबंधाचं लेखन करावं. उस जगह पे हम खुद है. मी किसान की आत्मकथा, आप खुद किसान हो. पेड़ की आत्मकथा, फिर आप खुद पेड़ हो. ऐसा समझकर, ऐसी कल्पना कर ही उसके सुख दुख का वर्णन आपको करना पड़ता है. सुख दुःखाचा अनुभव घेणे आणि त्याचे लेखन करणे आवश्यक आहे. कल्पना शक्तीच्या माध्यमातून त्या गोष्टीचे नाट्यपूर्ण रीतीने कल्पना आपल्याला मांडता यायला हव्यात. संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत करणे आवश्यक आहे. आणि संपूर्ण लेखन कसं करायचं आहे, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत करावे. म्हणजे आम्ही म्हणजे कोण, खूप झाले. प्रथम पुरुषी आणि एकवचनी म्हणजे कोण, मी.
मी पेड बोलतोय, मी शेतकरी बोलतोय. आम्ही तिथे घ्यायचं नाही. आम्ही म्हटले की खूप झाले, ते अनेक वचन झालं. मी फक्त एक वचनी प्रथम पुरुषी एक वचनी भाषेत करायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने तुम्हाला त्या मांडायच्या आहेत. आपण स्वतःच आहे त्या ठिकाणी अशी कल्पना करायची आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही बोलतोय असा प्रयोग तिथे करायचा नाही. तर मी शेतकरी बोलतोय. किसान की आत्मकथा एक, किसान की आत्मकथा एक. तर अशा लेखन प्रथम पुरुषी किंवा एकवचनी भाषेत करणे आवश्यक आहे. या निबंधात सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच बोलत आहे अशी कल्पना करून केली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथम पुरुषी एकवचनी अशा पद्धतीने ते करणे केले गेले पाहिजे. मला माझ्या या शब्दाचे वापर करायला हवा आणि आम्हाला अशा शब्दाचा वापर अजिबात करायचा नाही. आम्ही, आम्हाला, आमचे अशा शब्दाचा अजिबात वापर करायचा नाही. विविध सजीव निर्जीव गोष्टीचे मनोगत लिहिताना तपशीलवार त्याचे अनुभव लिहिणे आवश्यक आहे. त्याच्या आयुष्यातील महत्वाचे ठळक प्रसंग, त्याच्या नाट्याला आलेला दुःख, व्यथा याचा उल्लेख हा आवश्यक आहे. ते मांडताना अपेक्षित जगणे, जगण्यातील विसंगती स्पष्ट करणे अशा गोष्टी तुम्हाला काय करावं लागतील, तिथे मांडाव्या लागतील. विसंगती तर स्पष्ट करावी लागेल. किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या वनस्पतीला किंवा त्या झाडाला जो कोणी आहे तो बोलणाऱ्याला कुठलं सुख त्याच्या जीवनात आलं, कधी तुला दुःख निर्माण झालं, त्याचे मनोगत काय आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुद्देसूदपणे काय झालं पाहिजे, मानता आलं पाहिजे. प्रत्येक माणसाला सुख दुःख असतं. तसं प्राणी वनस्पती जे कोणी असतील त्यांना सुख दुःखाशी सामना करावा लागतो. सगळे दिवस सारखे राहत नसतात. त्यामुळे तुम्हाला ते निवेदक म्हणून त्यांच्या अपेक्षांचा उल्लेख, त्यांच्या इच्छा, त्यांचे काय अनुभव आहेत ते तुम्ही स्वतः तिथे आहात, ते तुम्हीच आहात असं समजून तुम्हाला ते निवेदन आणि त्यांचे विचार काय करायचे असतात, मांडायचे असतात. आणि त्यामुळे भाषा नेहमी व्यवहारातीलच वापरावी. आपल्या लेखनातून निवेदकाचा भावनाशी एकरूप होण्यास वाचकाला भाग पाडायला हवे. काय भाषा नेहमी म्हणजे मी किल्ला बोलतोय तो ये बात किल्ला कहाँ से हो गया, ये ऐतिहासिक बात है. तर त्या वेळेस त्याची भाषा कशी असली पाहिजे, भाषा ऐतिहासिक असली पाहिजे. आणि जर ती ऐतिहासिक असेल किंवा मी शेतकरी बोलतोय, शेतकरी तुम्ही आत्मकथा लिहित असाल तर भाषा ग्रामीण भागाशी निगडीत असली पाहिजे. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणूनच फक्त विषय दिलेला असतो, कधी कधी चित्र दिलेलं असतं, मी मगवाच सांगितलंय त्या पद्धतीने किंवा पॉईंट दिलेले असतात त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हा निबंध लिहायचा असतोय. आता इथं आत्मकथाना पर निबंधामध्ये काय दिलं आहे, मी आरसा बोलतोय, मैं आईना बोल रहा हूं. खालील मुद्द्याच्या आधारे आरसा या घटकाच्या आत्मवृत्त लिहा. मी आरसा बोलतोय. तर बघा आता आरसा म्हणजे आईना, उसकी निर्मिती, उसका शोध, शास्त्रीय तत्व काय आहे, आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इंसान का दृष्टिकोन, मानवीय दृष्टिकोन कैसा है, और आईने का हमारे जीवन में क्या महत्व है, माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा. आणि आरशाला कुठली खंत आहे, उसके भी कुछ दुख हो सकते हैं, भले वो निर्जीव वस्तु है लेकिन वो भले उसके दुख भरी बातों से वो परेशान हो सकता है. तो उसका आनंद क्या है, उसकी खुशी क्या है, उसके गम के बारे में आपको क्या करना पड़ता है, लिखना पड़ता है. तर बघा निर्मिती व शोध, मग आरशाची निर्मिती कोणी केली याबद्दलची माहिती लिहावी. जसे पूर्वी तांबे किंवा ब्रास धातूपासून त्याची निर्मिती झाली, नंतर त्याचा आरसा बनवला जाऊ लागला. या बदलाचे शास्त्रीय महत्व किंवा शास्त्रीय तत्व काय आहे, काच पारदर्शी असणे, मग एका बाजूने धातूचा तुला कलर लावून त्याला अपारदर्शी केले जाणे, त्याचे प्रतिबिंब मग आपल्याला नीट दिसते. किंवा सायन्स वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते बहिर्वक्र, अंतर्वक्र अशा प्रकारच्या दैनंदिन उपयोजनेसाठी सुद्धा आरशाची आणि त्या काचाची आपल्या आयुष्यात निर्मिती गेली. आपल्या आयुष्यामध्ये तो आयुष्याचा अविभाज्य भाग कसा झाला त्याचा उल्लेख करायचा. किंवा आरशाच्या पाहण्याकडे कसा दृष्टिकोन असू शकतो, आरशाकडे पाहण्यात माणसाचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे फक्त मनोगत म्हणून आपण फार छान दिसतो म्हणून अशा पद्धतीने आपण पाहतो, त्याच्याकडे सुद्धा त्या बदलाची माहिती लिहायला. आरशाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, आपण सुंदर दिसतो, कशा प्रकारे दिसतो, आपल्या चेहऱ्यावरचे भाव कशा पद्धतीने पाहतो, आपल्या आयुष्यात त्याचं काय महत्व आहे, एखाद्या भाषणाची तयारी
आपण आरशामध्ये बघून कशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने हे तिथे आरशाचा पाहण्याचा दृष्टिकोन लिहायचा असतो. आता महत्व काय आहे तर आरशाचे महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, आपण सुंदर दिसतो, कशा पद्धतीने दिसतो, आपल्या चेहऱ्यावरचा भाव कशा पद्धतीने पाहतो, एखाद्या भाषणाची तयारी मुलं आरशाकडे पाहून करत असतात, याबद्दलची सर्व माहिती काय करायची आहे, आरशात ह्याच्यात लिहायची आहे. माणसाच्या चेहऱ्यावरील भाव व हाच त्यांच्या मनाचा आरसा असायला हवा. म्हणजे भाव वेगवेगळे असणे आणि मनात वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात, त्यामुळे तसे आपण नसायला हवं. एखाद्या वेळेस आरशाचे महत्व असू शकतो, त्याबद्दल त्याची माहिती थोडक्यात लिहायची असते. आता आरशाचा आनंद व खंत, आनंद कशा प्रकारे साजरा केला जातो किंवा हे दाखवणे त्याविषयी माहिती लिहिता येईल आपल्याला. तर दुःख आणि सुख म्हणजे काय अशाच काही गोष्टी आरशाच्या बद्दल लिहायच्या असतात. आणि हा आत्मकथनपर निबंध ज्यावेळेस आपला संपेल त्यावेळेस काही उदाहरणं आहेत. पुस्तकाचे आत्मवृत्त, फळ्याचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा, मी मोबाईल बोलतोय, मी रेडिओ बोलतोय आणि पेनाचे आत्मकथन. आता तिसरा निबंध आहे कल्पना प्रधान निबंध. जी गोष्ट सत्य सृष्टीत घडत नाही ती कल्पनेने मिळवून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो, असे वर्णन ज्या लेखनात असते त्या लेखनाला कल्पना प्रधान निबंध असे म्हणतात. कल्पना प्रधान निबंध लेखनातील महत्वाच्या बाबी ह्या आहेत की कल्पनेला इथे भरपूर वाव आहे. काय आहेत, तुम्ही जी कल्पना कराल, मी पक्षी झालो तर, सूर्यसंपावर गेला तर, मी पंतप्रधान झालो तर, तिथे तुम्हाला तिथे कल्पना करायला खूप वाव आहे. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनाची साखळी लेखन कौशल्य वाढवते. कल्पना मात्र काय असायला हवी, वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी. विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनाचा विस्तार करावा. या लेखनात महत्वाच्या बाबी म्हणजे या आहेत की निबंध जर तरची भाषा वापरून आपण कल्पना करू शकतो. जसे मला पंख असते तर, सूर्य उगवलाच नाही तर, मला लॉटरीत 1,00,000 रुपये मिळाले तर, वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या निबंधात रम्य कल्पना मांडून दिलेली विषय तुम्हाला सजवता आले पाहिजेत आणि त्याला अधिक महत्व असतं. कल्पना ही वास्तवाला धरून असावी किंवा गमतीदार असावी. कल्पनात्मक निबंधात कल्पनेला वाव द्यायला हवा, मात्र या कल्पना हास्यास्पद होणार नाहीत हेही पाहावे लागेल. कल्पना करा पण लिमिट मध्ये, ते हास्यास्पद होणार नाहीत याच्या गोष्टीशी तुम्हाला तिथे थोडं लक्षात ठेवावे लागेल. आणि कल्पनेला अवास्तव कल्पनेला लगाम घालून तो वास्तव वाटतील, ती कल्पना वास्तव असेल इकडे लक्ष पुरवावे. या प्रकारच्या निबंधात कल्पनेलाच महत्व असते असं अजिबात नाही. कल्पनेमध्ये वर्णनाही स्थान आहे. शिवाय काही घटना काल्पनिक असल्या तरी, मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर काय करण हे सांगणं गरजेचं आहे. तुमचा कल्पना रम्य विचार पटणारे असायला हवेत. मला कोण व्हावेसे वाटते, झाल्यानंतर तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर काय कराल, किंवा अशासारखे जे निबंध आहेत याच सदरात येत असले तरी कल्पनेवर बरीच बंधने घालावी लागतात. कल्पना प्रधान लेखन कौशल्याचा उद्देश कल्पना करता येणं हाच असतो आणि हीच कल्पना निबंधाच्या शीर्षकात दडलेली असते. शीर्षक बारकाईने पाहिले तर त्यातूनच तुम्हाला अनेक कल्पना सुचत जाते. एकातून एक दुसरी कल्पना अशी कल्पनाची साखळी तुमच्या लेखन कौशल्य वाढवेल. निबंध संबंधी सुचलेल्या कल्पना योग्य प्रकारे विस्तार करता येणं ही काय आहे, आवश्यक आहे. याची एक कृती दिलेली आहे. मी पक्षी झालो तर काय कराल तुम्ही, अगर आप पंछी बन जाते, शाळेत उडून जाईल, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचे दर्शन, प्रवासात तिकीट नको, व्हिसा पासपोर्ट नको, खूप भ्रमंती, स्वच्छंदी जीवन आणि खंत काय आहे, समाधानी बंद होण्याची. म्हणजे काय होईल, तुम्ही जर पक्षी झालात, पंछी बनू, उडत फिरू मस्त गगन में, मजा आहे ना, शाळेत उडून जाताल, शिवाय ट्रैफिक जाम का प्रश्न नहीं है, साइकिल पंक्चर करो, उसका पंक्चर निकालो, हर दिन उठो, ट्रेन पकडो, ये नहीं उठे गए उडे, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे का, नाही. निसर्गाचं दर्शन होईल, वेगवेगळ्या झाडावर अलग अलग पेड़ के ऊपर अलग अलग फल खाएंगे, घूमेंगे. फिर अगर कहीं जर्नी कर रहे हो तो टिकट निकालने की जरूरत नहीं, विमान से प्रदेश में जा रहे हो तो उधर भी पासपोर्ट बनाने की भी जरूरत नहीं. और खूप भ्रमंती याने तुम्ही जास्त फिरू शकता पक्षी झाल्यास. स्वच्छंदी जीवन आहे, तिथे तुम्हाला कुणाचा ताण नाही, आडवायला नाही, कुणी तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही काय करताय, इस डाली से उस डाली पर मन पसंद डाली,
झूलेंगे, इधर उधर घूमेंगे, अच्छे अच्छे फल खाएंगे, ऐसी बात इसमें क्या करना है, उसका कल्पना करना है। लेकिन ये खंत भी रहेगी ना, आपको दुख भी रहेगा अगर आप पंछी बन जाते हो तो। और वो दुख है की आप पंछी की ही भाषा बोलेंगे, पक्ष्याचीच भाषा तुम्हाला बोलावी लागेल, माणसाची भाषा बोलू शकत नाही तुम्ही, किंवा तुमच्या बहीण भाऊ हे जे इतर नाते आहेत त्या सगळ्या नात्यांना तुम्हाला काय होईल, मुकावे लागेल। आणि अशा पद्धतीने हे काय आहे, आपलं निबंध पद्धतीने लिहायचे असतात। सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला हा जो पाठ आहे इथे संपलेला आहे। आणि जर कोणाला काही प्रश्न, सर हॅलो हॅलो सर, हॅलो, स्क्रीन शेअर बंद करा सर। हो हो हो, बंद स्क्रीन केली सर, शेअर बंद करा सर। केली ना दिसत आहे। हा, हा झालं, आता झालं। हम्म, एक मिनिट। हो, शीतल सर अनम्यूट कीजिए। शीतल सर अनम्यूट कीजिए। बच्चों, आपको किसी को प्रश्न है तो हाथ उठाइए। किसी को प्रश्न पूछना हो तो हाथ उठाइए। मनीष चौहान, पूछो बेटा। सर ये जो रामदास सर ने अभी जो पढ़ा है ना पीपीटी हम लोग के ग्रुप पे भेज दीजिए ना सर। सर आपका कोर्स मतलब आपका कौन सा ग्रुप है? सर आप मुझे भेज दीजिए, मैं भेज देता हूँ इनको। हाँ ठीक है सर। थैंक यू सर। हाँ हाँ चलेगा, हाँ ठीक है, भेज दूंगा। ये हाँ, और किसी को कुछ पूछना हो? हाँ सुमित, बोलो सुमित। सर कोई निबंध दिखाइए ना। पीपीटी भेज दूंगा मैं, फिर बाद में वो देख सकते हैं आप। सर बोल रहे हैं कि पीपीटी भेजनी है करके। हाँ आप मुझे भेज दो, मैं भेज दूंगा इनको। हाँ 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 सर, भेज देता हूँ। नेहा यादव, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सर नाट्यपूर म्हणजे हाँ हाँ, नाट्यपूर सुनाई नहीं रहा रे आवाज। नाट्यपूर म्हणजे आवाज बराबर नहीं आ रही है तेरी। नेहा जोर से बोलो। नाट्यपूर म्हणजे नाट्यपूर्ण म्हणजे हाँ ड्रामेटिकली, उसमें नाट्य नाट्य का थोड़ा रूपांतर होना चाहिए। जब हम कल्पना करते हैं या कोई करते हैं तो उसमें क्या होना चाहिए, थोड़ा नाट्य रूपांतर होना चाहिए। ड्रामेटिकली हम नाटक करते हैं ना, नाटक ड्रामा, नाट्यपूर्ण म्हणजे नाट्यपूर्ण वर्णन करता आलं पाहिजे। ओके सर, हाँ संपलं। हो सर, थँक्यू, धन्यवाद।